काय सांगणार. असं आहे की त्यांनी जे उपोषण केलं, खरं म्हणजे उपोषण का करतायत ते हाच माझ्या पुढचा प्रश्न आहे. कारण 27 जानेवारीला त्यांनी तर गुलाल उधळला आणि जिंकलो 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 करीत गेले. आणि मग पुढचे 3 दिवस रात्र डीजे चालू होते. काही लोकांच्या घरासमोर मुद्दाम वेडे वाकडे जे आहेत बोलून रात्री 3-3 वाजेपर्यंत त्रास दिला. आता हे सगळं झालं तर मग परत उपोषण करण्याचं कारण काय. मला असंही वाटतं की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ही आमची भूमिका पहिल्यापासून आहे. बॅकडोर एंट्रीने जे आहे त्यांना कुणबी म्हणून घुसवू नका किंवा सगळे सोयरे हा असा त्याची व्याप्ती जी आहे नको ती व्याप्ती वाढवू नका. याच्यासाठी आमची लढाई सुरू आहे. वेगळं आरक्षण देण्याच्या बाबतीत आमचं म्हणणं नाही, उलट द्या असं आमचं म्हणणं आहे की आमच्यात नको तुम्ही त्यांना द्या. म्हणून काँग्रेसचं राज्य असणार, काँग्रेस राष्ट्रवादीचं राज्य असताना, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एक कायदा केला, पण तो म्हणजे राणे समिती तो फेटाळला गेला. फडणवीस मुख्यमंत्री असताना गायकवाड कमिशन तो हायकोर्टात टिकला, पण सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं. आणि म्हणून त्यातल्या त्रुटी कमी करण्यासाठी शुक्रे समिती आयोग त्यांनी नेमला. आता तो आयोग कसा वादग्रस्त झाला वगैरे आता ते आणखी ती एक वेगळी, पण तो नेमला म्हणजे ते जुने लोक होते त्यांना एनकेन प्रकारे त्यांनी राजीनामे दिले आणि मग नवीन यांनी तिकडे नेमलं. ठीक आहे. आणि अगदी 15-20 दिवस 15-16 दिवसामध्ये या 2.5 कोटी घरांचं त्यांनी सर्वे केला, सर्वेक्षण केलं असं मी ऐकलेलं आहे. ठीक आहे, तेही काय असेल, परंतु ते सगळं जे आहे आणि क्युरेटिव्ह पिटिशनसाठी 3 न्यायमूर्ती बसलेले आहेत. मग शुक्रे आयोग आणि क्युरेटिव्ह पिटिशनच्या संदर्भातले 3 न्यायमूर्ती जे बसले ते सगळे हे यासाठी बसलेले आहेत, काम करतात की मराठा समाजाला वेगळं आरक्षण कसं दिलं जाईल आणि ते कसं टिकेल. याला आमचा पाठिंबा आहेच. आणि ते सर्वसाधारणपणे असं वाटलं होतं की 15 तारखेला येईल. कदाचित जरांगेंना वाटलं असेल की आता 15 तारखेला येणारच आहे तर मराठा आरक्षण वेगळं मिळणारच आहे, तर आपण 10 तारखेलाच उपोषणाला बसावं, म्हणजे मग थोडं श्रेय सुद्धा मिळू शकतं. तर ती त्यांची समज काही चुकीची नाही आहे. किंवा 10 तारखेला आपण बसलो, 15 तारखेला आरक्षण मिळालं का परत दुसरा गुलाल आणखीन परत आपल्याला उधळता येईल. परंतु ते काम पूर्ण नाही झालं आणि ते आणखी 5-7 दिवस पुढे गेलेला आहे. त्यामुळे आता त्यांच्या तब्येतीचा प्रश्न निर्माण झाला आणि ते आता मग शिवेच द्यायला लागले. म्हणजे मुख्यमंत्र्यांना, 2 उपमुख्यमंत्र्यांनी मला, आणि ते पण आईवरून शिव्या देत आहेत. गल्लीतले लोक शिव्या देतात ना, तशा शिव्या त्या तुमच्या चॅनलने सुद्धा दाखवल्या. तिथे असलेले जे काय डिव्हिजनल कमिशनर, SP, कलेक्टर या सगळ्यांना तुम्ही भाडखाऊ असं सुद्धा त्यांना ते म्हणाले. हे सुद्धा तुमच्या लोकांनी दाखवलं. तर त्यांनी असा त्रागा करून घेण्यापेक्षा असं शांत बसावं. काय मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जो आहे कायदा आम्ही पास करतो आहोत, तर कुणाला शिव्या देऊन काय आणि आता आणखीन भानगडी करून काय फायदा आहे. आणि आमचा जो लढा आहे, कुणबी यांना घुसवले तुम्ही किंवा सगळे सोयरेच्या माध्यमातून, त्याच्या विरोधात आमचा लढा बाहेर रस्त्यावर कोर्टात इकडे तो सुरूच राहणार आहे. 20 तारखेला जे विशेष अधिवेशन बोलावलं जात आहे त्यात हे मार्गी लागेल असं दिसतं. एकाच दिवसाचं अधिवेशन आणि एका दिवसामध्ये मार्गी लागेल. त्याच्यात काय, कारण कोणी विरोध कोणी करणार असं वाटत नाही. विरोध करण्याचं कारण भाषणं करतील, पण विरोध कोणी करणार नाही. कारण सगळ्यांचीच मागणी आहे की त्यांना वेगळं आरक्षण द्या, ओबीसी मधून नाही, वेगळं आरक्षण द्या, हा तो प्रस्ताव आहे. त्यांची मागणी तीच आहे ना सर.
मागणी काय आहे? आम्हाला ओबीसी प्रवर्गाचं. प्रवर्गातून आरक्षण. ते देणारच नाही, ते शक्यच नाही. सुप्रीम कोर्टाने ते नाकारलेलं आहे. ते कसं होणार ओबीसी मधून? सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की मराठा समाज जो आहे हा मागास समाज नाही. मग मुख्यमंत्री जाऊन तेच सांगितलं त्यांना, मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय दिलंय आरक्षण म्हणून, आणि गुलाल त्यांनी या नावाने ते जे आहेत, जे काय देतात ते कुणबी सर्टिफिकेट एन केन प्रकरण खरे खोटे दिले जातात आणि त्यातून ते ओबीसी मध्ये एंट्री करतायत. ती एंट्री आहे, त्या एंट्रीला आमचा विरोध आहे. हे तुम्ही वेगळं घ्या. आणि ओबीसीचं जे आहे 374 जातींच्या मध्ये जवळजवळ 7 कोटी लोक आहेत त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये डोंबारी आहेत, वासुदेव आहेत, ओपे आहेत, ते फार भटके विमुक्त जे आहेत अनेक जाती त्याच्यामध्ये आहेत, बंजारा वगैरे. या लोकांमध्ये तुम्ही बसू नका, येऊ नका, तुम्ही तुमचं घ्या. तर ते मग काही ठिकाणी मग ते सगळ्यांना कुणबी द्या, कुणबी सर्टिफिकेट द्या, कुणबी सर्टिफिकेट हा एक भाग. परत मराठा स्वतंत्र आरक्षण द्या हा दुसरा भाग. आता सगळ्याच मार्गाने त्यांना आरक्षण पाहिजे. आमचं म्हणणं आहे की एकच मार्ग तुम्ही घ्या, तो म्हणजे मराठा समाजाला वेगळं आरक्षण. आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे जे काही बॅकडोर एंट्रीज वगैरे ताबडतोब थांबल्या पाहिजेत, त्याची प्रमाणपत्र थांबली पाहिजेत. सर त्याचवेळी जर आपण बघितलं तर मंत्रालयामध्ये जे हरकती सूचना या ठिकाणी नोंदवल्या जात आहेत तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे लोकांची. आज आणि शेवटचा दिवस आहे, उद्या शेवटचा दिवस आहे, मात्र लोक ताटकळत बसलेले आहेत तिथं. मी मला स्वतः ते कळलं, कारण आमचे लोक जे आहेत आता निघाले, अनेक लोक गाड्या म्हणून, काही लोक टेम्पोमधून आणतात, लाखो फॉर्म होतात, लाखो. त्यामुळे मुद्दा मी तिथे बघायला गेलो होतो की काय परिस्थिती आहे. तर ते मंत्रालयाच्या कंपाऊंडच्या बाहेरून दरवाजा आहे तिकडे आतमध्ये जायला, आणि तिथे फार गर्दी वगैरे झालेली आहेत, लोक ताटकळत उभे आहेत. आता पहिल्या माळावर इथे त्यांनी ठेवलेलं आहे, तर इथे जे आहे त्यांना मंत्रालयात यायचा पास मिळणार, मग ते वरती येणार. ते असं सगळं आहे. तर मी कालपासून जे आहेत ते जे काम करणारे जे सेक्रेटरी आहेत भांगे म्हणून त्यांना सांगितलं, आणि आता सगळे आल्यानंतर मी सुद्धा त्यांना सांगितलं की तुम्ही हा केव्हा जर थांबवला नाही ही गडबड, आणि व्यवस्थित तिथे लोक बसून जर आमचे फॉर्म जर तुम्ही घेतले नाही तर मग आम्हाला लोकशाही मार्गाने तिथे सुद्धा आंदोलन करणं भाग पडेल लोकांना. हे मी त्यांना सांगितलं. ते आता खाली गेले तिकडे आणि त्यांनी ते काय व्यवस्था ते लावतायत व्यवस्थित. सर ओबीसी समाजाच्या आरक्षण बचावासाठी आपल्या माध्यमातून राज्यभर मेळावे झाले, ओबीसीची एक वज्रमूठ पाहायला मिळाली. आता काल ओबीसी नेत्यांनी एका राजकीय पक्षाची स्थापना केली, ओबीसी बहुजन पार्टी. तर याकडे आपण कसं बघता आणि आपला रोल यामध्ये कसा असेल? असं आहे की मला ते दुसऱ्या दिवशी त्यांनी जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते आले होते की आम्ही असं असं करतो. मी म्हटलं ठीक आहे, आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. माझं म्हणाल तर माझा सध्या फोकस हा एकच आहे की ओबीसी समाजाचं आरक्षण वाचवा, हा माझा फोकस आहे. त्याच्यासाठी जे जे पक्ष, ज्या ज्या पक्षातले कार्यकर्ते त्या सगळ्यांचं सहकार्य घ्या. उदाहरणार्थ समजा हे पडळकर आहेत, गोपीचंद पडळकर, जानकर, असे अनेक म्हणजे ते आमदार आहेत, ते त्यांचा पक्ष काहींचा वेगळा, काही भाजपमधून आहेत, तरीसुद्धा ते येत आहेत. ते आमच्याबरोबरचे आहेत. तेच सांगतात की ओबीसीमधून देऊ नका. काँग्रेसचे काही लोक येत आहेत, उद्धव ठाकरे गटाचे काही लोक येत आहेत, राष्ट्रवादीचे काही लोक येत आहेत. तर मग अशा वेळेला मी जर एखादा पक्षच काढत बसलो तर माझा हा सगळा फोकस जो आहे तो दुसरीकडे जाईल. आणि हे सगळं फटाफट आज जे मी बघतोय फॉर्म किती आणलेत, कोणी दिलेत, काय करणार, काय बोलायचं, हे सगळं बाजूला राहील. आणि ही सगळी मंडळी जी आहेत मग आपापला पक्ष कोणी सोडणार आहेत का? आणि मग त्यांनी जर सोडला नाही तर मग फक्त आपलं हेतू पण साध्य होईल का? तर हेतू पण साध्य होणार नाही, त्याच्यामध्ये भाग पडतील. म्हणून तूर्त जे आहे ओबीसी एल्गारच्या नावाखाली सर्व पक्षातील जे ओबीसी कार्यकर्ते, मागासवर्गीय कार्यकर्ते आहेत किंवा अल्पसंख्याक सुद्धा आमच्यात आले, त्यांना एकत्रित ठेवून आपण ताकदीनं जे आहे याला विरोध करूया.
कारण हा प्रश्न जो आहे एका पक्षापुरता मर्यादित नाही, तर सर्वच पक्षामध्ये ओबीसी आहेत. त्या सगळ्यांचाच नफा नुकसान आहे, त्यामुळे त्या सगळ्यांनाच घेऊन आपल्याला लढावं लागेल. सर, आज पात्र अपात्रतेचा निकाल येतोय. त्याविषयी अध्यक्ष काय याच्यावर सांगणार? निकाल देणार आहे. काही वेळानंतर तो निकाल येईल, काय होतं? काही तिकडचे आमदार ते आरोप सुद्धा करत आहेत काय की निकाल आम्हाला लक्षात आहे की काय येऊ शकतं. आतापर्यंत जितेंद्र आव्हाड त्याच्यामध्ये मग ठीक आहे ना, मग आता काय लक्षात येऊ शकतं, तर मग आता मी काय सांगणार, माझ्या नाही लक्षात येत. आम्ही फक्त अभ्यास करतो की इलेक्शन कमिशनने कुणाला मान्यता दिली, हा एक मार्ग. नंतर आमच्या अगोदर शिंदेगडचं केलं, तर त्यांचा निकाल कसा काय आला. शेवटी कुठली केस मांडताना किंवा अभ्यास करताना मागचे कुणाचे काय काय निकाल आहे हे कोर्टात सुद्धा आपण अभ्यास करतो. ह्या हायकोर्टाचा निर्णय काय, सुप्रीम कोर्टाचं जजमेंट काय, त्याचं जजमेंट काय, आपण गोळा करतो. तर यांची जी आतापर्यंत जजमेंट आलेली आहे हे सगळं पाहिल्यानंतर आम्हाला वाटतं की आमच्या बाजूने निकाल लागला पाहिजे. शेवटी बघूया काय होतंय. जे शिंदे गटात तुम्ही सुद्धा अभ्यास केला त्याच्यात, तर मग शिंदे गटाला दोन्ही गटांना म्हणजे तेव्हा तर ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांना बी पात्र केलेलं आहे, अपात्र नाही, तसंच निकाल काहीसा आता काय असं तसं होऊ शकतो, नाही असं नाही. आता मला ते काय माहित नाही, मी काय त्यांना भेटायला गेलो नाही, पण आम्ही जे अपात्र ठरत नाही एवढं नक्की होतं. म्हणजे मी माझ्यापुरतं म्हणाल तर कोणाला अपात्र करा वगैरे तो माझा विषय नाही आहे. आमचा विषय आहे की आम्ही जे आलेलो आहोत ते पात्र आहोत, तेवढ्यापुरतं मी जरी विचार करतोय. बाकी दुसऱ्याच्याबद्दल मी जास्ती काय विरोधात जायचं काही कारण नाही मला. सर, एक शेवटचा प्रश्न होता की राज्यसभेचे खासदार असताना प्रफुल्ल पटेल यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. अजितदादांकडे राष्ट्रीय अध्यक्षपद आलं आणि त्यानंतर पहिल्याच अशा पद्धतीच्या निवडणुकीमध्ये इतका गोंधळ पाहायला मिळतो. पुढे काय होणार हे लक्षात अशा पद्धतीने नाही, असं काय आता असं आहे की 2-2.5 वीप सुद्धा आता या निवडणुकीत वीप हा? नसणार आहे. या निवडणुकीत वीप नसणार आहे. असं आहे की तर त्या तिथे किती आता जागा आहेत, 7, 5, 3, 2, 5, 6 जागा आहेत. 6 जागा आणि 6च उमेदवार आले, मग कशाला व्हीप पाहिजे. मग व्हीपची गरज काय. 6 उमेदवार आणि 6 जागा आल्या तर बिनविरोधच होणार ना. जर निवडणूक होणार असेल तर व्हीप निघेल किंवा नाही निघणार, जे काय असेल ते. परंतु आता प्रश्नच येत नाही, तो मुद्दा येतच कुठे आता. आणि प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा जे आहे ठीक आहे, त्यांनी राजीनामा दिला तर त्यांची जी निवडणूक जी आहे त्यांचे जे 4-4.5 वर्ष लागले त्याची परत 2 महिन्यात परत निवडणूक येईल, दुसरं कोणतरीच आहे. पण दुसरा एक त्याच्या पाठीमागे मुद्दा असा आहे की त्यांच्या विरुद्ध जे काय अपात्रतेचं परत पत्र दिलेलं आहे तिकडे राज्यसभेत, तो मुद्दा संपला ना. त्यांनी राजीनामा दिला इकडे, तर त्यासाठीच हा डाव होता. तो मुद्दा संपला. तो डाव कसा आहे, राजकारणामध्ये डाव प्रतिडाव हे चालूच असतात. बरं, त्याच्यामध्ये फरक काहीच पडत नाही. ती सीट आमचीच आहे, फक्त ती दुसरा मनुष्य तिथे येईल आणि ही सीट आमचीच आहे. त्याच्यामुळे जे आहे कोणाला तक्रार करण्याचं काही कारण नाही. ठीक. साहेब, एक प्रश्न आहे. मागासवर्गीयांचा एक अहवाल निघणार आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार. मागासवर्गीयाचा अहवाल ऑफिसला आलं ऑफिसमध्ये झालं कुठला ती शुक्रे कमिटीचा आयोगाचा अहवाल असेल. तो आयोगाचा अहवाल तो आता यायला पाहिजे, कारण 20 तारखेला अधिवेशन घ्यायचं ठरलंय. त्याच्या अगोदर तो अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सरकारकडे तो सादर होईल. तो कॅबिनेटमध्ये जो आहे तो येईल, त्याला मंजुरी घेऊन नंतर कायदा पास करण्यासाठी 20 तारखेला विधान परिषदेच्या समोर तो मांडला जाईल. सिंपल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.